मित्रांनो, नेता कोणताही जरी असला तरी मित्रांनो प्रत्येक नेत्याचे अंधभक्त तयार झालेले आहेत. पक्ष कोणताही जरी असला तरी प्रत्येक पक्षाचे अंधभक्त तयार झालेले आहेत. प्रत्येक अंधभक्ताची ही इच्छा आहे की दुसऱ्या नेत्यावर काही जरी बोललं तरी चालतंय, अर्थात मुद्द्यासहित बोललं, पुराव्यासहित बोललं तरी चालतंय, परंतु आपल्या नेत्यावर बोलता कामा नये. आपल्या नेत्याची भूमिका चुकीची जरी असली तरी मित्रांनो तिच्यावर बोट ठेवता कामा नये, ही अंधभक्तांची दृष्टी बनलेली आहे. आणि याच अनुषंगाने अनेक गोष्टी आहेत. काल मी शरदचंद्र पवार यांच्यावर एक फेसबुकवर पोस्ट टाकली की शरदचंद्र पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. आतापर्यंत जे लोक माझं समर्थन करत होते ते लोक लगेच अचानक विरोधामध्ये गेले. 23 मार्च 1994ला जे शरदचंद्र पवार यांनी 16% वाढीव आरक्षण दिलं, मित्रांनो ओबीसीतील सर्व जाती या आरक्षणासाठी पात्र आहेत, त्यांना 100% आरक्षण हे भेटलं पाहिजे. परंतु मित्रांनो ते आरक्षण देताना संविधानाचे लोकसंख्येचे निकष लक्षात घेणं गरजेचं होतं, जातनिहाय जनगणनेचे निकष लक्षात घेणं गरजेचं होतं. परंतु हे निकष कसलेही लक्षात न घेता 16% जे वाढीव आरक्षण दिलं आणि त्या वाढीव आरक्षणामुळे मराठा समाजाचं जे प्रचंड असं वाटोळं झालेलं आहे त्याचा जिम्मेदार कोण असेल तर महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती जिम्मेदार आहे, ते म्हणजे शरदचंद्र पवार. कारण शरदचंद्र पवार त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. शरदचंद्र पवार यांच्याबरोबर इतर पक्षही जिम्मेदार आहेत, इतर विरोधी पक्षसुद्धा जिम्मेदार आहेत, इतर नेतेसुद्धा जिम्मेदार आहेत. परंतु सर्वात मोठी जिम्मेदारी ही शरदचंद्र पवार यांची आहे. आणि त्यांच्या या चुकीवर बोट ठेवलं तर मित्रांनो अंधभक्तांचा लगेच जळफळाट व्हायला लागला. आतापर्यंत अनेकदा मी शरदचंद्र पवार यांचं समर्थन केलेलं आहे, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मतदान केलेलं आहे, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून प्रचार आणि प्रसार केलेला आहे. यामध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही. मी माझ्या आतापर्यंतच्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणत्याही नेत्याच्या दारामध्ये गेलेलो नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा कसलाही संबंध नसताना सुद्धा आतापर्यंत माझ्यासारख्या अनेकामुळे शरदचंद्र पवार यांना प्रचंड असा फायदा झालेला आहे. परंतु आज प्रश्न जेव्हा आमच्या पोटापाण्याचा आला, आमच्या आरक्षणाचा आला, त्यावेळेस आमच्या पोटावर मारण्याचं काम शरदचंद्र पवार करत आहेत. परत काल शरदचंद्र पवार यांनी 50%च्या वर बोट दाखवलेलं आहे, केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे. 50%च्या वर आरक्षण टिकत नाही हे माहीत असताना सुद्धा शरदचंद्र पवार वेळ मारून नेत आहेत आणि मराठा वोटिंगचा फायदा आपल्याला कसा होईल हे पाहत आहेत. या अनुषंगाने ती पोस्ट अत्यंत महत्त्वाची होती. परंतु जे शरदचंद्र पवार यांचे समर्थक आहेत त्यांचा जळफळाट झाला. म्हणजे आम्ही विनाकारण शरदचंद्र पवार यांचं समर्थन केलेलं चालतं, आमच्यामुळे शरदचंद्र पवार यांचा उमेदवार निवडून आलेला चालतो. परंतु मित्रांनो जर शरदचंद्र पवार आमच्या पोटावर मारत असतील त्याबद्दल जर जाब विचारला तर तो अंधभक्तांना चालत नाही. आणि मुळात मराठा समाज हा 50%च्या आतमध्ये असताना, महाराष्ट्रामध्ये ओबीसी हा 32.80% असताना त्यांना आरक्षण हे 32% दिलेलं आहे. ॲक्च्युली त्यांना आरक्षण हे 17% असायला हवं होतं. म्हणजे उर्वरित 15 ते 16% आरक्षण हे मराठा समाजाचं आहे. हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असताना सुद्धा मित्रांनो जर एखादी मांजर जशी डोळे झाकून दूध पिते त्या पद्धतीचा प्रकार सुरू आहे. आज मी स्वतः मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसीमध्ये गेलेलो आहे. आणि मित्रांनो मनोजदादा जरांगे पाटलांचे हे जे अनंत उपकार आहेत मराठा समाजावरचे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, हे जे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि त्याला दुजोरा देण्याचं काम प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. परंतु मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी एवढा मोठा त्याग केलेला आहे, एवढं मोठं समर्पण केलेलं आहे, एवढा मोठा त्रास त्यांच्या शरीराला होत आहे, एवढ्या मोठ्या वेदना त्यांच्या शरीराला होत आहेत. परंतु मित्रांनो त्याचं कसलंही काही देणं घेणं शरदचंद्र पवारांना नाही. मित्रांनो बीडमध्ये बजरंग सोनवणे हे स्वप्नामध्ये सुद्धा निवडून आले नसते. शरदचंद्र पवार यांना बजरंग सोनवणेंना निवडून आणणं कदापिही शक्य नव्हतं. परंतु केवळ मनोजदादा जरांगे पाटलामुळे मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांना निवडून दिलेलं आहे. आज बजरंग सोनवणे निवडून येऊन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. परंतु बजरंग सोनवणेच्या तोंडातून शब्द निघेना की मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण द्या. मित्रांनो मराठा समाज हे सर्व ओळखून आहे. फक्त मराठा समाजाच्या मतदानाचा वापर करण्याचं काम हे 4ही पक्ष करत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. त्यावर सविस्तर उद्या बोलणार आहे. म्हणजे आमच्याकडून सगळं पाहिजे, मतदान पाहिजे, सहकार्य पाहिजे, प्रचार प्रसार पाहिजे,
आणि ज्या वेळेस आमच्या पोटापाण्याचा प्रश्न येतो, आमच्या लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न येतो, त्यावेळेस मात्र आमच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची आणि जर विरोधामध्ये भूमिका जर घेतली की लगेच आम्हाला नावं ठेवायला सुरुवात करायची। परंतु मित्रांनो, आता हे चालणार नाही। आता आम्हाला आमचा खरा नेता भेटलेला आहे आणि तो आहे मनोजदादा जरांगे पाटील। मित्रांनो, दुसरा विषय आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मनोजदादा जरांगे पाटलांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। सुरुवातीच्या फेजमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत होते, त्यामुळे बळकटी भेटली आणि आज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात जरी असले तरी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेचं समर्थन आहे। मनोजदादा जरांगे पाटलांनी राजकारणामध्ये उतरावं आणि निवडणूक लढवावी। मराठा समाजाने, गरीब मराठाने, रयतेच्या मराठाने, गरजवंत मराठ्याने राजकारणामध्ये उतरून आपले प्रतिनिधी निवडून आणावेत आणि त्याला माझा 100% पाठिंबा आहे, हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज म्हटलेलं आहे। परंतु यावेळेस ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत काही अडचणीमुळे येऊ शकत जरी नसले तरी मित्रांनो, लांबून का होईना पाठिंबा असणं म्हणजे यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद खूप मोठी वाढणार आहे। मित्रांनो, सोबत असतानाही आणि विरोधात असतानाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा फायदाच मनोजदादा जरांगे पाटील यांना होत आहे, हे महत्त्वाचं। आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम।